भावानं ही चौथी चहा ही बघा, या भावाने ऑर्डर केली. कालपासून ते चहाच पितोय आम्ही. गाड्या जात नाहीत. सुधागड आहे आपला. ब्लॉगिंग एकदम टॉप वरती चाललंय. येऊ दे येऊ दे येऊ दे. पाण्याचा झरा सुटलाय. इथं हा पाणी पिण्यासारखं आहे, कारण की या पाण्यात तुम्हाला पूर्ण दिसतंय बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा प्लॅन जरा वेगळा ठरलाय आणि अचानक ठरलाय. आणि माझी पण गाडी शक्य होती घ्यायची, पण 2 मेंबर जरा कॅन्सल झाले. त्यामुळे आता हा आपला तात्या, हा सुमित लीडर आणि आपला हा दोस्ती पॅटर्न. मित्रांनो एक दाखवतो तुम्हाला. भावानी पॅशन घेतली बघा. आता भाऊ आता रायडिंग बूम बूम करणार आता. ही पॅशन भावाची. युट्यूबचा पैसा इथं असा युट्यूब वरचं नाव टाकणार, दोस्ती पॅटर्नचं नाव टाकणार इथं. तू युट्यूबचा लाव. 5 युट्यूब चॅनल माझे, 5च्या 5 नाव टाकणार. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय सुधागडला. आता रात्रीचे 2:30 वाजले ना, किती वाजले आता? 2:30 वाजा आलेत. प्लॅन 1:30चा ठरलेला, पण आमच्यातले टाइमपास केला. प्लॅन 1:30चा ठरला. आमच्यातले 2 मेंबर कॅन्सल झालेत. तर त्यामुळे जरा एक गाडी आम्ही कमी केली. आपल्याला कुठे कुठे जायचं हे आपले लीडर सांगतील, कारण की ते प्लॅनचे मुख्य आहेत. म्हणजे प्लॅन बोलतात ना, एकदम मधील मुखिया. प्लॅन एकदम वेगळ्या रूटला येतात. प्लॅनला वेगळ्या रूटला येतात. नाही कुठं जायचं सांग फक्त. सुधागड आणि ओके. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा. इथं भाई हा आपला मधल्या बोटाचा उमेदवार मयूर. अरे बघा हे बघा, हे बघा, हे सरपंच आमचे. अरे वा. आणि आमचे दुसरे ब्लॉगर इथं बसलेत. काय बोलता मग ब्लॉगर, कशी वाटली राईड? एकदम 1 नंबर राईड. आता आपण रायडिंग होतो, नंतर भावाला पण गाडी देणार. भावाची गाडी. चहा आली आपले, चहावग्यांची चहा. आणि इथं आपला गुड्डे बिस्किट. गुड्डे इथे गुड नाईट, इकडे गुड्डे. वंगर मित्र रोहित पवार. लंगर दे बघा. काय लंगडतोयस तू? वंगर मित्र रोहित पवार. आमच्या रोज जे आलेत त्यांना लागले चहाची ओढ. आणि परत एकदा स्टॉप घेतलाय, तो म्हणजे इथं पाली फाट्याच्या इथे. आणि ह्या लोकांना आता चहा बोलतात ना, एकदम वेळ झाले चहासाठी. परत एकदा चहा ऑर्डर केली. हे बघा मित्रांनो, बघू शकता. बोलतो चहा. आणि हे बघा मगासून 2 चहा झालेत त्याच्या. मगासून 2 चहा झाले त्याच्या. एक कालापूर टोल नाक्याच्या इथं, आणि त्याच्या आधी कुठं रे, तुर्बे नाका. ऐकत नाही बापरे. परत एकदा. तुझं काय रे म्हणणं आहे याच्यावरती? माझं काम नाही म्हणायचं, बोलून ना सगळ्यात मोठा जोड माणूस. जोड माणूस. चला चहा पिऊया आता. बरं एकदा काय वाटतं मग, चहा पिऊन तुम्हाला कसं वाटतंय? चहा तर पिवताय 6 जण. शेट चहा पितायत. तुमच्या कॅमेरामध्ये रिफ्लेक्शन बघते मस्त आहे. आमचा लीडर आम्हाला बघा चहासाठी चहा देतो, मगासून चहा देतो. काय म्हणणं आहे तुमचं? लीडरनी बिस्किट पण घेतला भावांनो. तुम्हाला काय वाटतं, लीडर चेंज झाला पाहिजे? लीडर हा बनला पाहिजे का? पैसे भराय बा. लीडर मग पैसे भरा. पैसे काढा. पैसे काढा. सगळे पैसे दिलेत आम्ही ऑलरेडी. मला त्याला दिलेत तुम्ही. लीडरला दिले. लीडर तो लीडर म्हणतो ना आता. हा मग माझ्याकडे द्या पैसे. दिले पैसे. तुम्ही दोघांनी तुमचा सदा बघून घ्या. 1200 रुपये संपलेत, बाकी पाठवतो.
भावांनो, आता आपण पालीमध्ये एंटर झालेलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे उन्हेरी कुंडाच्या इथे. आत्ता जरा काहीतरी सकाळ झाली त्यामुळे तुम्हाला व्ह्यू बघायला भेटले असतील. कालपासून रात्र होती आणि पाऊस आहे त्यामुळे हे रेनकोट अजूनपर्यंत आम्ही काढले नाहीत. आपल्या गावाकडच्या रस्त्यांची अवस्था ही बघा, हे बघा, खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे. ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग काय भाई, ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग. भाई के पास एवनीस है, एवनीस. वेलकम टू पाली. हे बघा आता पाठच्या साईडला दिसतो मित्रांनो, तो सरसगड आहे, सरसगड. त्या पायथ्याशीच आपलं बल्लारेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे पालीचा बल्लारेश्वर, जो अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. हे हॉटेल महाकाली. तर इथं आता आपण नाश्ता करणार आहे. कुंडावरती जरा भरपूर लोक होते आणि त्यामुळे मग प्रायव्हसी मॅटर करत होतं, त्यामुळं कुंडावरती काय फार शूटिंग केलं नाही. तुम्हाला तिथं टाईम लॅप्स वगैरे दाखवलं असतं कसं आहे आतमधून. तर आता इथं आलो डायरेक्ट, आता ते आतमध्ये जाऊन नाश्ता करूया. मिसळला टाईम आहे, त्याच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे नको. बरोबर बरोबर. मी बोललो खायला मागव, आणि चहा मागवली, माझी काय चुकी. आईला पलटी मास्टर हवा कॅमेरामध्ये बघून बोल. करून सपोर्ट कडून पलटी खायला शिकला. पलटी मास्टर पलटी बोलतो, पलटी पलटी बोलतो. किस्मत चेंज कर किस्मत चेंज, किस्मत चेंज. हे बघा हे बघा हे बघा, काला माणूस. माझी ड्रीम बाईक दाखव भावा. ती बघा, ती एक्सपल्स, भावाची ड्रीम बाईक. ही बघा हिरो एक्सपल्स. घ्यायची एक दिवस नक्की घ्यायची गाडी ती. चलो. हा, तर आता मित्रांनो आम्ही दर्या गावात आलोय आणि इथं दर्या गावातून आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतोय. तर ही बघा, ही पार्किंग आहे इकडं, ही गाड्यांची पार्किंग. तर आम्ही गाड्या पार्क केल्यात, 4 व्हीलर पण पार्क करू शकतो इथे. आणि ही तर इथून वरच्या साईडला गाड्या जात नाहीत. तो पाचच्या साईडला दिसतो सुधागड आहे आपला, तर तिथं यायचं आपल्याला टॉप पॉईंटला. हा लाईटीचा खांब बघू शकता आणि इथं ही शाळा आहे समोर. शाळेच्या समोरच्या साईडलाच तुम्हाला एक गल्ली दिसेल, या गल्लीतून आतमध्ये जायचा रस्ता आहे. हे बघा, जरा वरती आल्यावरती दमून बसले ते बघा इथं. हे बघा हे बघा, हे अशी निसर्ग बघताय ते बघा. इथं कॅमेरा सेटअप आहे भावाचा, ब्लॉगिंग कॅमेरा. ऐक्यू BMW स्पॉन्सर केला आणि एकच बॅग घेतली आहे, खाय प्यायचं सगळं सामान घेतलंय. म्हणजे चिप्स बोला, चिप्स, पाणी, थंडा बिंडा त्या एकाच बॅगेत घेतलंय. आणि ती बॅग राहुल घेतोय मागासून. मी तर हात पण नाही लावला त्या बॅगेला. आमचा राहुल जिंदाबाद आहे सध्या बॅगेसाठी. फायनली त्या शिडीची इथं आलोय आपण, जी लोखंडी शिडी आपल्याला सुधागडच्या किल्ल्यावर बघायला भेटते. ही ती लोखंडी शिडी आहे बघा. इथून थोडं थ्रिलिंग आहे, म्हणजे ही शिडीला जास्त आधार नाही. बघू शकता हे बघा किती हलती शिडी आहे बघा. हे शिडीचा दांडा हलतोय पूर्ण बघा. इथं काय सपोर्टला पण नाही. जर इथं चढत असाल ना तर थोडं सांभाळून चढा, कारण की आता पावसाचा टाइम आहे. उन्हाळ्यात तर ठीक आहे, पण पावसाच्या टायमाला जरा स्वतःची काळजी घेऊन चढा, कारण की हे बघा इथं पकडण्यासाठी काही जागा नाही. आणि इथून हे बघा खालती बघा, हे बघा मित्रांनो. आता आपण सेकंड शिडीच्या पॅचच्या इथं आलोय आणि ही पण शिडी एकदम खतरनाक आहे. हे बघ हलते, हे बघा शिडी बघा कसली खतरनाक आहे. ए सुमित हे बघ, हे सुम्या हलवून दाखव जरा. आता आपला राहुल चढ, राहुल जा जिगरा. बापरे, हलते शिडी पूर्ण हलते. हे बघा बेकार हलत्या, सपोर्टच नाही त्या शिडीला, खाली पूर्ण हलत शिडी. हे बघा शपथ. हे बघा ही आधीची शिडी होती, ही अजूनही थ्रिलिंग होती. आणि ते बघा
त्या पायऱ्या बघा कातलात कोरलेल्या. आणि तिकडच्या वरच्या पायऱ्या आता म्हणजे पूर्ण पावसात जाऊ शकत नाही, मी पूर्ण बंद केले. त्या जागी ही नवीन सीट लावले. हा ही नवीन सीट खतरनाक होता पुढचा, या दगडात कोरलेल्या पायऱ्या त्या तिथून वरून होतं असं बंद होतं. आणि हा असा इकडून खालून येण्याचा मार्ग होता तेव्हा. तर ही शिडी आहे फक्त. पाठीबा किती खतरनाक नजारा आहे. बापरे. रायगड जिल्ह्यातील हा सुधागड तालुका आहे आणि तालुकाप्रमाणे हा एक गड आहे. पूर्वीच्या काळात जे भोर संस्थान होते त्यांनी या गडाचे नाव भोरप असे ठेवलेले. आणि वरच्या साईडला गडाच्या वरच्या साईडला भोराई देवीचे मंदिर पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती येऊन गेलेत आणि या गडाचं नाव तेव्हा सुधागड असं पडलं. इथं बाजूला चिरकती बुरुज असं लिहिलंय आणि इथनं बाजूला ते बघा त्याच्या बाजूला इथं वाट आहे अशी आतमध्ये जाण्यासाठी. आणि तो मित्र बघा काय करतोय तो जरा ब्लॉगर तिथं बसलाय कट्ट्यावरती बघा. मोबाईल नीट पकड, बाकी काय नाही. तू चांगला तरी चालेल. मग ब्लॉगिंग एकदम टॉप वरती चाललंय. सबस्क्रायबर साठी काय पण हे बघा. 5-10 पट वरची जागा आहे मामा म्हणजे आपण बसलो वरती. हो ते सर्व ठीक आहे, माझा मोबाईल दे, बाकी काय करायचं. आपण जाऊया इथं खालती. चला आता खाली उतरूया. हे बघा इथून पायऱ्या आहेत तिथे. हा शपथ या पायऱ्या उतरून हळूहळू खाली जाऊया, बघूया काय खालती. हा शपथ हे मित्र इथं. चला 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 आतमध्ये जाऊया, चोर वाट बघूया. हे बघा हॅलो ये भावा. हे बघा अरे शपथ हे बघा. थांब तिथेच थांब मला खाली जाऊ दे. थांब हा आता हा बघा आपला मयूर येतोय, त्याच्या पाठी सुमित येतोय. पटापट पाण्यात पाय देऊन आणि जरा आपल्याला वाकून जायला लागतंय. हे बघा जरा वाकून डोकं फुटणाऱ्याची जरा. आता यांची परीक्षा बघूया मित्रांनो. हे बघा हे आले शपथ तात्याला. तात्या येऊ दे सांडला. आता आपला दुसरा ब्लॉगर कुठे गेला. आई शपथ ब्लॉगर कष्ट गेम ओव्हर आहे भावा, तर गेम ओव्हर आहे. कष्ट चालू आहेत ते बघा. ए भाई स्ट्रगलिंग भाई खरंच. स्ट्रगलिंग. मोबाईल घे दे इकडे मी बघतो ते व्हिडिओ काढतोय तुझी. स्ट्रगलिंग ओपट डबका पण आहे. हा दे अशीच ठेव. अशी फिरव ना, उलटी आहे. दोन्ही गावात आई शपथ दोन्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ. काय बोलतात. अरे बापरे आलाय भाई बाहेर एकदाचा. ह्या खाचा पडण्याचं मागचं कारण म्हणजे हे पाणी जर वरनं येतो ना त्या पाण्याच्या प्रवाहामुळे इथं खाचा पडलाय. आणि पाय टाक, माझी पॅन्ट बिघड. पाय टाक वरती करून. या शिड्यांनी आपण आलो इथून गावात तेव्हा शिड्या खालती आहेत तिथे. मित्रांनो ह्या शिडीने आपण वरती आलोय असा इथपर्यंत. आणि हा जो बुरुज आहे आमचा सुम्या कुंडात पाय टाकतोय. थंड पाण्याच्या कुंडात. थंड पाण्याच्या कुंडात सुमित भाऊ उतरत भावा जास्त म्हणते बोललो खालती जाईल. उडा जाऊ दे. नाही पुचला इथपर्यंत. तर मित्रांनो आता आपण पूर्वेकडील चिलकती बुरुजाच्या आलोय. हे बाजूला चिलकती बुरुज आहे आणि इथं बघू शकता नजारा बघू शकता. हे पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे. ते तिकडं त्या हाईटला ते बघा तिकडे फिरो त्या हाईटला आहे ना ते ती बघताय ती कुंडलिका व्हॅली, बाकीच्या सगळ्या व्हॅली आहेत. आणि ह्या साईडला देवकुंड व्हॅली इकडं मध्ये. आणि हा समोरचा कुठला फोर्ट आहे माहित नाही कारण की त्या हाईटला पूर्ण आहेत ना पुण्यातील जेवढे पण गड किल्ले आहेत तर त्या लाईनीमध्ये येतात. आणि आपला सरसगड त्या हाईटला येतोय तो तिकडे समोरच्या साईडला तिकडे त्या साईडला सरसगड आहे. आणि ही खालना अशी नदी वाहते बघा. इकडे रायगड वगैरे सगळं इकडे. हा रायगड वगैरे बघायला गेलं ना ते देवकुंड रायगड वगैरे या साईडला आहेत. सरळ गेलं ना इकडनं तर तिकडे ढगाच्या आड लपलाय.
हा इथं बुरुज आहे, वरच्या साईडला पण जाण्यासाठी मार्ग आहे, पण तो त्या साईडला पाठच्या साईडून आहे. आणि हा इकडनं असा इथपर्यंतच येतो मार्ग, पण त्या साईडला जो पाठचा बुरुज बघितला तिथं पाणी साठलंय आणि इथं हा पूर्ण सुका आहे. आणि आपला भाऊ तिकडं बाटल्या घेऊन फिरतोय बिचारा. प्लास्टिकचा जो कचरा असेल तुम्ही जर घेऊन आताल बाटल्या, चिप्सची पॅकेट्स म्हणजे कुरकुरे वगैरे काय पण आणाल खाऊच्या वस्तू, त्याची जी पॅकेट असतील प्लास्टिकची तर ती गाड्याच्या खाली घेऊन कुठं पण म्हणजे कचऱ्याचा डबा असेल तिथे नेऊन टाका, नाहीतर तुमच्या बॅगेत ठेवा थोड्या वेळापुरता. पण इथं वरती गडावरती कचरा करू नका, कारण की आपले जे गड संवर्धक आहेत ते इथं आपले इथं स्वच्छ एरिया ठेवतात हा पूर्ण. आणि आपल्या महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते आपल्यावरती जबाबदार आहे की आपण आपली पुढची पिढी आहे आणि आजची पिढी आहे त्यांनी जपले पाहिजेत. हा इथं ध्वजस्तंभ आहे आपला. आणि इथं वरच्या साईडला पण जायचं आपल्याला त्या कॉर्नरला. इथं फोटोशूट चालू आहे त्या लोकांचा आणि सेमच आपल्याला नजारा पण बघायला भेटतो. अजून पूर्ण पॅच आपल्याला चढायचं आहे. सो पाचच्या साईडलाच आपला चिलकती बुरुज राहिला बघा. इथं वरती कातल लागलाय पूर्ण. हा बघा या कातलापासून पाणी खाली खाली जाते, तो पूर्ण वाटेवरती जाऊन पूर्ण वाट ओली करून टाकतोय. हे बघा ती जी पोरं पोचलेत तिथपर्यंत आपल्याला जायचं, अजून वरती यायचंय. गडाच्या अंतिम टप्प्यावरती पोहोचले. लगोलग आपण 2.5-3 तास पकडून चला आपण खालना ट्रेक करत येतोय. आणि माझ्या डोळ्यासमोर जस्ट तैला बैला किल्ला दिसतो इथून. हे बघा तुम्हाला दाखवतो. त्या धुक्याच्या इथं बघा समोर धुका चालू आहे. त्या धुक्यात बघा समोर तिथं तैला बैला. हा बघा इथे हा तैला बैला किल्ला आहे इथे. आणि त्या साईडला पूर्ण सह्याद्रीची रांग आहे त्या साईडून. भाऊ आपला चितपत पडला इकडे. चितपत एकदम चिंब पडला फक्त. भावा तुझी वाट बघतोय. ये आणि मुक्त करून टाक भाऊ तिकडे आहे आपला. भावाला बोललो मुक्त करायला मला. मी वाट बघते. भाऊ मुक्त नाही होणार तू. इथं येत होतो तेव्हा का भरपूर भिजवलंस आणि आता आलोय तर तुझ्या भेटीला आलोय तर तू असं करतोस. हे बघा खालून नदी वाहते. हे बघा कमळतळे इथे आलोय आणि समोर एक शिव मंदिर आहे आणि त्याच्या पाठच्या साईडलाच तळ आहे मोठं असं. ते गडावरचं प्राचीन तळ असं म्हणलं जातं इथे. आणि ते समोर दाखवतो तुम्हाला. इथं मंदिर पण आहे बघा. आम्ही जस्ट आता इथं बघितलं, इथं जो कमल तलाव आहे त्या बाजूला अजून एक तलाव आहे आणि त्या तलावाचं नाव नाही माहित. आणि त्या तलावाच्या समोरच अजून एक अशी वास्तू आहे. ही बघा तुम्हाला दाखवतो. ही बघा ही वास्तू आहे इथे पडलेल्या अवस्थेत आहे. ही बघा. सो ही पडलेल्या अवस्थेत वास्तू आहे. वाडा आहे की धान्य कोठार आहे हे अजून आम्हाला म्हणजे ध्यानात आलं नाही. तिथं काय साईन बोर्ड पण लिहिला तिथे, कारण की अजून ते त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे असं दिसून येते. तर तुम्हाला जर ते काय माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. आणि इथे एक बघा हे टाका आहे. हे बघा इथं बघा गेलं तर असे पाण्याचे टाके आहेत ठिकठिकाणी आहेत गडावरती. आता मी जातोय तिकडच्या समोरच्या साईडला वास्तू आहे एक अजून एक आहे तर तिथं जातोय. बाकीचे सगळे मित्र तिकडे गेलेत आणि मी पाठी अजून शूट चालू आहे माझं. आणि राहुलने तिकडे काहीतरी इशारा दिलाय त्या साईडला आहे काहीतरी. हे बघा काय आलं. हा का थांबालो. ही एक वास्तू आहे मित्रांनो. हे बघा इथे ही पण पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे इथं साधारण तुम्ही एक हे लावू शकता की इथं मंदिर काहीतरी असावं. कारण हे बघा इथे मूर्ती दिसते. इथे बघा इथं मूर्ती नाही ती एक दगडावर. हा दगडावरती नक्षीकाम केलेलं म्हणजे कोरीव काम केलेलं असं आहे.
गणपती मूर्ती म्हणजे गणपती नक्षीकाम असं दिसून येते, बट सांगू शकत नाही. एक घरच वाटतंय छोटस एक. हा हे बघा इथं शिड्यांचं एक स्ट्रक्चर आहे हे बघा. आणि घर वाटतं इथे घर असेल पूर्ण. भिंत पण साईडची दिसते आउटलाईन पूर्ण. आणि शिड्यांचं हे पण दिसतंय. हा आणि ती मध्ये आहे ना खिडकीला असेल ना मध्ये खिडकीमध्ये असेल ना मंदिर बघ काय काय खिडकीला पण लावलं असतात भिंतीवर पण असतात ते नक्षी तसं मला ते गणपती बाप्पाचं वाटतंय. आणि एकदम आणि हे मध्ये मध्ये असे गॅप पाडलेत खोली म्हणजे खोल्यांमध्ये असे कप्पे असतात. आता तिथं ती दगड दिसतात ती दगड त्या दगडीच्या त्या हाईटला पण अजून एक कुठली दुसरी खोली असावी असं अंदाजे सांगू शकतो आपण. गडावरच्या अजून एका स्पॉटवरती आलो मित्रांनो. आणि आता हे पूर्ण हे मंदिर बघू शकता. इथे इथं त्रिशूल लावलंय, इथे हे झेंडे लावलेत असे हे लाईनीशीर असे. आणि इथनं आतमध्ये जायचं एंट्रन्स आहे. आता बघूया कुठलं मंदिर आहे नक्की. आपण पहिलं बघितलं शंकराचं मंदिर होतं आणि इथं ही नंदीची मूर्ती दिसते. मग त्याच्यावरून हे इथं शंकराची पिंड पण असावी आणि इथे श्रीराम पण लिहिलंय तर श्रीरामांची पण मूर्ती असावी हे बघू शकता. पण आता या मंदिराला लॉक लावलाय म्हणजे हे लावलंय फक्त कडे आतले, तर आतमध्ये जाऊ शकत नाही आपण आता सध्या. तर बाहेरूनच तुम्ही बघा हे बघा इथं बऱ्याच अशा मूर्त्या आहेत. पण ह्या नंदीच्या मूर्तीवरून आपल्याला असं वाटतं की आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि आहेच तिथे ॲक्च्युली. बघा बघू शकता हे बघा खालती हे शंकराची पिंड आहे. ठीक आहे, तर हा अशा प्रकारे असा मंदिर बांधलाय. आणि ही इथली वास्तू ही एकदम कोपऱ्याला आहे अशी वास्तू. ही जस्ट आपण वरचा जो त्या साईडला माळ आहे त्याच्या इथून आपण जरा खाली आलात तर तुम्हाला हे मंदिर दिसू शकतं. इथे वरच्या साईडला एक रस्ता जातो आणि इथना खालच्या साईडला एक रस्ता जातो. हे समोर बघू शकता चोर दिंडी तटबंदी. इथं एक अजून एक स्पॉट आपल्याला भेटला आहे. आणि इथं असे घनदाट जंगल आहे बघू शकता. पूर्ण वाट छोटी आहे आणि बाजूला पूर्ण झाडी आहे. ते बघू शकता तटबंदीच्या जस्ट हे तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या बाजूलाच हे बघा हा हौदा आहे आणि तिथनं झरा पाण्याचा झरा सुटलाय. इथं हा पाणी पिण्यासारखं आहे कारण की या पाण्याचं तळ पूर्ण दिसतंय हे बघा. आता आम्ही ह्या बाटलीत तोच पाणी भरला आणि सुमित तो पाणी पितोय. पण सुमित दाखव हे बघा. आणि सुमित पण पाणी पितोय हे बघा. स्वच्छ पाणी आहे, तळ पण दिसतोय यात, एकदम काही कचरा वगैरे काहीच नाही आणि एकदम झऱ्याचं पाणी आहे. म्हणजे डायरेक्ट आतमध्ये कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही शेतामध्ये काम केलं असेल तर ते शेतामध्ये उपली नाहीतर हे असे असतात ना, तर त्या टाईपमध्ये हा इथं झरा आहे. तो जमिनीच्या आतमधून पाणी येतोय आता सध्या हे बघा. पूर्ण क्लीन पाणी आहे. आणि अपोजिटला त्याच्या ही तटबंदी आहे. हे समोरच्या साईडला एक बुरुज दिसतोय बघा. आणि या घराचा टॉप आहे ते बघा. इथं कोणतरी उभा आहे तो दादा बघा फोटो. दादा दरवाजा तिकडे का माहिती नाही त्याला इकडे आम्हाला माहित नाही. मित्रांनो इथं या पूर्ण तटबंदी आहेत हे बघा. इथे बघू शकता इथे एक तटबंदी आहे हे बघा. तिथे येतातच पण त्या साईडला तिकडे जाण्याचा मार्ग नाही आता सध्या तरी. तर ही एक तटबंदी तुम्ही बघू शकता. इथे ही तटबंदी आहे आणि इथून चालू दिवस त्या बुरुजावर तटबंदी इथं ह्या तटबंदी आहेत ना. इथं बघू शकता हे अशा प्रकारे काय कमान आहे. ही कमान म्हणजे खालच्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे शत्रूंसाठी स्पेशली. तर समोरचा जो प्रदेश आहे समोरचा जो दिसणारा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी इथं पारेकरी ठेवायचे. तर त्यांच्यासाठी ही सुविधा केली. आणि त्यानंतर हे बघू शकता समोर एक तटबंदी आहे त्या कॉर्नरला तिथे. आणि इकडे जे तटबंदी आहे तिकडे या साईडला तर तिथं खाली चोर दरवाजा आहे ते बघा तिथे. बाबा इथे हा बघा हा दिसला का. हा बघा हा बघा तटबंदीच्या आतमधल्या साईडून तिथं शिड्यांचा मार्ग आहे. त्या शिड्यांच्या मार्गापासून तो बाहेर निघतो. तर हे असे चोर दरवाजे भरपूर ठिकाणी आहेत गडाच्या प्रत्येक ठिकाणी आहेत. मित्रांनो हे बघा इथं बघू शकता खाली गेला हा बघा. हा किडा आहे एक प्रकारचा. हा जंगलात तुम्हाला आढळलेलंच कुठे वरती एक आहे. तर हे लय म्हणजे बोलतात विषारी नाही बोलू शकत. हे खाजीला एकदम खतरनाक आहेत. मित्रांनो फुल एक्सप्लोर चालू आहे गडाला. आम्ही गडाचे जे कोपरे आहेत ते आम्ही फिरतोय आणि हा मित्र आम्हाला पुढे गाईड करतोय. हा बघा
सुमित आणि पाठचे मित्र येत आहेत पाठून पाठून हलू 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 खाली जाऊया. गावात भेंडी बघूया खाली काय ते. हे बघा पूर्ण स्लिपरी रस्ता आहे, पूर्ण पाणी पाणी एकदम. आणि आतमध्ये जाऊन आपल्याला लाईट चालू करायला लागणार आहे. हे बघा कालोखच असणार आहे, फुल कालोख मित्रांनो, फुल कालोख. रिटर्न त्याला वरती असे वरती चिपकून बंदेत काहीतरी बेकार अंगावर खेकडे आहेत वाटतं, खेकडे मित्रांनो, खेकडे आहेत का काय माहित नाही. आता आपण इथं खाली जात नाही कारण की इथं जे बघू शकता हे बघा, इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. हे बघा हे काय काय पाल आहे का घोरपड आहे काय माहित नाही. आणि इथे खालच्या साईडला पण भावा 3 घोरपड आणतो तिकडे वट वागूस वट वाघूळ पण बोलतोय. आळू शपथ बघ, छोटा वट वाघूळचा पिल्लू येतो बघा. दाखवणार मग टुनटुन उड्या मारणार. आणि या साईडला चोर दरवाजा खाली डायरेक्ट गडाच्या बाहेर जातोय. वट वागून दाखवला वाटतं हे तिथं खाली कुठे बोललास तू मगाशी? हा भावा तिथं तिसरा इथे गेलाच नाही की 2-2 आहेत. चला चला भावा इथे वरती जाऊया मित्रांनो. तर खेकडे, वट वाघूळ आणि अजून काय होतं रे? अजून काय होतं इकडे? वट वागूल परत या ते काय आपला पाली सारखं मोठं मोठं काहीतरी होतं, घोरपड होती वाटतं. तर तिथं जात नाही आता आम्ही, आता दुसरीकडे जातो कारण की रिस्क नाही याची कुठल्या पण गोष्टीची. डेंजर विषय, डेंजर विषय. बघितला कोणी पण? सुमितने बघितला. मी तर पूर्ण जाणार होतो, मी तर पूर्ण गेलेलो खाली. मित्रांनो हे बघा, हे बाकीचे ट्रेकर्स लोक आलेत. कुठं आला तुम्ही? कुठून आलेत? मुंबई. मुंबई, अच्छा. आम्ही पण ठाण्यावरनं चाललोय. कंपनी थ्रू आलं. ओके ओके, थांबा मी येतो तिकडे. ओके, एवढी ट्रेकर्स मंडळी आलेत. त्यानंतर आता आलोय आपण इथल्या मुख्य मंदिर, म्हणजे आपलं भोराई देवीचं मंदिर आहे इथे. ज्यामुळे म्हणजे ह्याच्या आधी या गडाचं नाव भोरप्याचा डोंगर असं बोललं जायचं. त्यानंतर महाराजांनी या गडाचं नाव चेंज केलं, सुधागड असं केलं. आणि इथं जे मंदिर आहे ते भोराई देवीचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या बाजूलाच आहे बघा, इथे एक छोटंसं हे काय मंदिरच आहे ना, सेम सेम. हां, तिकडनं जायचंय. हे बघा इथे एक वास्तू आहे. हे तिकडे कुठे गेले? हा हा, इथं स्तंभ आहे. त्या स्तंभावरती काही शिल्प आहेत बघा. एवढं समजत नाही पण त्याच्यावरती. हा, आणि हे इथं आत्ताचे जे गड संवर्धन आहे तर त्यांनी हे पूर्ण ही नावाची पूर्ण पाटी त्यांनी बनवली. आणि आतमध्ये जाऊया आता भोराई देवी मंदिरात. आणि हे बघा, हे मंदिराच्या बाहेरच हे बघा शिल्प आहेत असे काय काय. हे बघा जुने असे शिल्प आहेत पूर्ण. इच्छित कामना सिद्ध्यर्थम वैते इच्छित कामना सिद्ध्यर्थम सुवर्ण पुष्परचना समर्पयामि समूह. हां ठीक. 8459 1665 89 गडावर गेली जाते. त्यानंतर गाईड म्हणून माहिती पुस्तक वगैरे सगळं आपल्याकडे मिळतात. दर्शन पाहिजे तर माहिती पुस्तक तुम्हाला आहे उपलब्ध. वरती लाईट ना. तर बाहेर आला तर इथं एक सायनिंग बोर्ड दिसेल तुम्हाला, अज्ञात विनंतीमध्ये. आणि या बाजूचे जेवढ्या पण हे दिसत आहेत ना तुम्हाला कातल वगैरे, तर त्या समाधी आहेत ॲक्च्युली. हे बघा, हे बघा ते ठिकठिकाणी म्हणजे त्या सगळे त्या पाठच्या साईडला आहेत. हे अशा पूर्ण हे समाजांसाठी हा पूर्ण असा मोकळा पॅच आहे. आणि ह्याच्या बाजूलाच इथं एक मंदिर आहे. हे बघा इथं एक मंदिर आहे, आतमध्ये जाऊया आता इथं. हे बघा हनुमान मंदिर. हा बघा हा रस्ता होतो तो महादरवाजाच्या इकडे. खूप स्लिपरी आहे, खूप स्लिपरी आहे. आम्हाला डेंजरस वाटलं म्हणून. असं नाही, शूज बघू शकता.
असली ट्रेकिंग. बाबा आपण तर सँडल वरती आलोय. आपण प्लीज झालं तर आपण सांगू नाही. तुमचं गाव आहे ना, मग तुम्ही हिंगणा इकडे सगळं. गाव काय गाव हो, माहिती आहे आमचं गाव हे. तिकडनं गेलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण आलोय महादरवाजाच्या इथे आणि इथं आल्यानंतर महादरवाजाची रचना आहे ती गोमुखी आकाराची आहे आणि आपल्याला सेम ही रायगडावरती पण बघायला भेटते. तर सेम प्रकारे असा हा गोमुखी आकाराचा महादरवाजा बनवलेला आहे. शिवाचा भांडरा बघ आपला दिसतोय. तो बाई तो बघ कसा करतो. गेला खाली गेला भाई बघ. सुमित भाई या सुमित भाई. सुमित भाई के आगे कोई बोल सकता है क्या? सुमित भाई तिथे घे ना फोटो. त्याला कुठं आतोय बघ तो. अरे कुठं आतोय तू? ए कुठं आतोयस? बाबा सांगशील. ए भावा, अरे जातोस कुठं? रानटी माणसा. मित्रांनो, हा जो ही दरवाजाची रचना बघताय तर ही गोमुखी आकाराची आहे आणि ही गोमुखी आकाराची बांधण्याचं मागचं कारण असं आहे की गडावर जो शत्रू येतो तो एक तर तलवार, हुंका अशा प्रकारचे जे मोठे मोठे साधनं आहेत ते घेऊन इथल्या गडावरती जे मावळे आहेत त्यांच्यावरती हल्ला करायचं. तर त्यांची संख्या जी जास्त असेल पण त्यांनी जर मोठ्या प्रकारचा हुंका नाही तर काय आणलं तर ह्या गडाला म्हणजे येऊन त्यांची जी स्पीड आहे म्हणजे जी वेग आहे तो कमी करण्यासाठी असा गोल आकाराचा असा बांधला आहे. म्हणजे जसं करून की शत्रू समोरून आला की समोर आल्यानंतर त्याची जी वेग आहे तो कमी होईल त्या प्रकारे हा गडाचा दरवाजा बांधला आहे. आणि इथे बघू शकता इथे ह्या देवळ्या आहेत जिथे ह्या देवळ्या आहेत म्हणजे जिथं जे गडाचे पहारेकरी वगैरे इथं बसायचे. गडावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे गडाच्या आतमध्ये कोण येतोय, कोणाला गडाच्या आतमध्ये घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे तर त्यासाठी इथं पहारेकर बसायचे. त्यांच्यासाठी या देवळे आहेत. आणि हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. बाहेरच्या साईडून बघूया आपण. आणि अशा प्रकारे काही आपला गडाचा दरवाजा बांधण्यात आलेला आहे पूर्ण. तुम्ही आंघोळ घेऊ शकता. हे बघा, हे अशा प्रकारे दरवाजा आहे गडाचा आणि वरती पूर्ण नक्षीकाम आणि बाकी सगळं केलेलं आहे बघा. अरे बाप रे, शावर आपल्या तिघांचा जेवढा घाव येतो त्याचा एकट्याचा येतो. हा झोप खाली, झोप खाली, बस खाली. ओम शंभो नारायण. महादरवाजापासून नंतर वरती आलात तर पुन्हा आपण त्या जागी येतो आणि ते एक बाजूला एक मोठं तलाव आहे. म्हणजे हे बघू शकता, हे बघा मोठं तलाव आहे आणि त्यात म्हशी वगैरे आंघोळ करतायत. हे बघू शकता मित्रांनो, हे दारुगोळा कोठार आहे. हे बघा 3 आहेत तिथे टोटल, 1, 2 आणि ते 3. हे बघा इथं पाठीवर नाव पण दिलंय दारुगोळा कोठारा. आणि इथं आपला मयूर भाऊ काहीतरी करतोय. ऍक्टिव्ह आहे भावा ते. बाबा बघितले गोन. अरे बाप रे, हे बघ घुसघुस. खेकडू कुठे आहे? छोटूसा पकड. मित्रांनो ते घोन बघा केवढी मोठी आहे. बघा हे बघा, बाप रे. छोटा खेकडा, मनुष्य प्राणी. पाणी तिकडे गेला. ऑरेंज नांगे वरती केले ते बघा, आईच्या गावात नांगे वरती केले ते बघा. त्याचं दुरुस्तीचं काम चालू होईल अशी अपेक्षा करूया, कारण की बऱ्याच इथं गडावरती बाकीच्या वास्तू आहेत तर त्या बाकीच्या वास्तूंचं काम तर चालू झालंय. आणि आता हे बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या पडक्या अवस्थेत आहेत त्यांचं पण काम थोड्या दिवसात होऊन जाईल. असं इतर बाकीच्या गडांवरती पण चालू आहे. रायगडावरती आपण बघायला गेलं तर रायगडावरती पण चालू झालं आहे. तर आत्ता इथनं आम्ही ते जे दारुगोळा कोठार करून आम्ही जस्ट इकडून त्या साईडला टकमक टोकाकडे जात होतो तर आम्हाला रस्त्यात बघा हे इथं हे बघा इथं
कातलावरती इथं पिंड आहे आणि हे इथं नंदी महाराज असं सुंदररित्या असं कोरीव काम दिसलं आम्हाला. आणि बाजूला असं दगडांचा असा वेटोळा मारलाय आणि इथं येऊन पाया पडून आपण जाऊ शकता. समोरच्या साईडला आपण तिथं होतो मगाशी, म्हणजे 2-3 तासापूर्वी आपण त्या साईडला होतो. आणि तिथं बाकीचे स्पॉट आहेत, म्हणजे इथं मंदिर आहे आपलं शिव मंदिर आहे. त्यानंतर त्या साईडला तलाव आहे, कमळ तलाव आहे. त्याच्या बाजूलाच हे आहे आपलं धान्य गोळा कोठार आहे. सेम आपल्या रायगडावरती जो टकमकटोक आहे त्याच प्रकारे इथं सुधागडावर पण टकमकटोक आहे. आणि या टकमकटोकाचा अर्थ असं होतं की जे महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे शत्रू होते त्या काळातले जे गद्दार होते, त्या गद्दारांना फाशी म्हणजे शिक्षा देण्यासाठी खास करून हा टकमकटोक एक हे नाव पडलं. कारण की इथून त्या गद्दारांना खाली फेकायचे जे गोणीमध्ये भरून, जेणेकरून ते खाली पडून मरतील आणि जरी मेलेले आहेत तरी खालती जे जंगलातले जे प्राणी आहेत ते त्यांना खातील. आणि ही बघा, हा व्ह्यू बघा, ही कुंडलिका नदी आहे खालना वाहते ती, ही पूर्ण तिकडून येते अशी 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 आणि या साईडला पुढे जाते. आणि ते बघा तिथं समोर दिसते ती, बघा ती नदी आहे ती. हा आपला इथला गडाचा लास्ट पॉइंट आहे टकमकटोक. लेफ्ट राईट पुढं मागं सगळीकडं, मागं नाही पुढं. हा बोल. लेफ्ट राईट पुढं सगळीकडं एंड डी एंड. बा एकदा ट्राय करून बघ तिथं. राहुल शिंदेला दाखव. फुल आहे बघा, पूर्ण दरी आहे अशी. आणि आपल्याला त्या हाईटून खाली उतरून जायचंय. अजून आपल्याला खाली उतरून जाताना आपल्याला काय माहित, हा त्या हाईटून आता इकडनं आलोय ना आता आपण, तर ते असा वळसा मारून तिकडनं आपल्याला त्या हाईटून खाली उतरून जायचं मेन बेसला आपल्या. पावसाने पूर्ण कालोख केलं हे बघा, बघू शकता. आम्ही रिटर्न जातोय आता. मित्रांनो, आपला आजचा म्हणजे गड फिरून झालेला आहे पूर्ण आणि लास्टचा पॉइंट आपण बघितला टकमकटोक. तर ही व्हिडिओ इथपर्यंत एंड करतो. आणि हेडिंगच्या आधी चुम्मा तर दे. हा हे बघा, हे बघा लुक बघा, लुक हे बघा. तर मित्रांनो कसं वाटलं लुक सांगा तुम्ही कमेंट करून. आणि आता आम्ही जातो गड उतारायला, मेन बेसला जातो आता गडाच्या. त्यानंतर पुढची व्हिडिओ तुम्हाला उद्या, म्हणजे उद्यापासून दुसरी व्हिडिओ स्टार्ट होणार आहे. तर हा आजचा आपला एंड होता. जर गड तुम्हाला कसा वाटला आणि त्यानंतर तुम्ही इथं ह्याच्या आधी आलात, तुम्हाला कोणकोणत्या वास्तू माहिती आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा. भावाच्या चॅनलचं दोस्ती बेटाचं नाव आहे आणि आपल्याला भाऊ पण सपोर्ट करतो, तर ह्याला पण तुम्ही सपोर्ट करा. आणि आता गड उतारायला लागतो. आपले 2 मित्र आहेत, त्यांना अति घाई आहे त्यामुळे ते पुढे गेलेत आणि आम्ही आता निघतो. आणखी आता गड चढताना आम्हाला पूर्ण धाकधूक एकदम बोलतात ना, थांबून घामटा नाही का, ते गड उतरायला काय वाटणार नाही. तर आता खाली जाऊन काहीतरी नाश्त्याचं बघायला लागेल आपल्याला. डायरेक्ट पाली माहीत बोलतात करायचं, पण काय कारण की आपला जो लीडर आहे ग्रुपचा त्याला डोस लागतो. हा, तो डोस शिवाय राहू शकत नाही. जर बाहेर गेला तर डोस शिवाय राहू शकत नाही. आणि जर घरी असला तर तो घरातल्यांच्या धाकात असतो, त्यामुळे 1/2 होऊन जातं. पण जो घराचा तो बाहेर सुटला, त्याची लगाम सुटली, तो भावाला डोस शिवाय होत नाही. तो डोस घेऊ आम्ही, जरा नाश्ता पण करू आम्ही आमचं पण, आणि बघू पुढच्या वाटचा हे लागू.